जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। मोर्शी वरुड तालुक्यातील 60,000 एकर जमीन ओलीत खाली येणार। ऐतिहासिक निर्णय, गोसेखुर्द नदी जोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता। अमरावती जिल्ह्यातील मोर्शी व वरुड तालुक्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय घेत गोसेखुर्द नदी जोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। या प्रकल्पामुळे दीर्घकाळापासून अतितीव्र म्हणजे ड्राय झोन परिस्थितीचा सामना करणाऱ्या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे। मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंदू उर्फ उमेश यावलकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प मंजूर झाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे यास गती मिळाली आहे। या प्रकल्पांतर्गत अमरावती जिल्ह्यातील 7 तालुक्यांमधील सुमारे 86,000 हेक्टर क्षेत्र ओलीत खाली येणार आहे। यामध्ये मोर्शी तालुक्यातील 18.650 हेक्टर आणि वरुड तालुक्यातील 5.200 हेक्टर असे एकूण 23.850 हेक्टर सुमारे 59.625 एकर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे। या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार असून शेती उत्पादनात वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। हा जो नदीजोड प्रकल्प आहे, गोसेखुर्द धरणाचं पाणी मराठवाड्यापर्यंत नेणारा हा उपक्रम आहे आणि यामध्ये सुरुवातीला जे सांगण्यात आलं होतं किंवा प्रस्ताव तयार करण्यात आला होता त्यामध्ये निश्चितच हे खरं आहे की अमरावती जिल्ह्यातल्या 2 तालुक्यातील 2 धरणाचा समावेश होता। ज्या ठिकाणी हे गोसेखुर्द धरणाचं पाणी येणार होतं, परंतु 9/3/2026 ला नवीन प्रशासकीय मान्यता या नदीजोड प्रकल्पाला प्राप्त झाली, जी 94,967 कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आणि यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या 8 तालुक्याचा समावेश करण्यात आला आणि आपला मोर्शी मतदारसंघातील मोर्शी तालुका आणि वरुड तालुका या दोन्ही तालुक्याचा समावेश या आपल्या गोसेखुर्दच्या जे पाणी प्राप्त होणार आहे त्यामध्ये आपल्या दोन्ही तालुक्याचा समावेश करण्यात आला। विशेषतः पाण्याअभावी त्रस्त असलेल्या या भागातील शेतकऱ्यांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरणार आहे। या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आमदार यावलकर यांचे मोर्शी आणि वरुड तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे। सुहास ठाकरे, जनसंग्राम न्यूज, आरवी।